मुक्ताई महाराज म्हणतात की माझा सासरा मला विनाकारण गांजितो आणि कल्पना, संशय, संदेह नावाची सासू मला कितीतरी प्रकाराने जाच करते, मला त्रास देते आणि अविद्या नावाची नंतर गप्प बसतच नाही. क्रोध नावाचा धीर मला भलतेच बोलावतो. म्हणजे क्रोध माणसाला काहीही बोलायला लावतो. नवे नवे राग आल्याच्या नंतर माणूस माणूस राहत नाही, माणूस पशु बनतो, मुकणारा कुत्रा बनतो. काम नावाचा नवरा मला कुठल्याही स्तराला घेऊन जातो. कामाने रावणाचे काय झाले, संपूर्ण कुळ संपले. अहो नारदाची नारदी झाली, ही कामाची ताकद. आणि आशा आणि ममता या जावंनी तर पार माझी दैनाच मांडली. सीता मातेला सोन्याच्या हरणाची चोळी शिवावी वाटली होती. रावणाच्या बंदीखान्यामध्ये 6 महिने राहावं लागलं. मुक्ताई महाराज म्हणतात, मग हा जाच मी कुठपर्यंत सहन करू आणि हा जाच काही संपणारा नाही, म्हणून मला कोणीतरी माझ्या माहेराला न्या. जो मला माझे माहेर दाखवीन त्याला मी सर्व लाज लज्जा सोडून माझा देह समर्पिन. असा या भंगाचा सरळ सरळ भावार्थ आहे. विठ्ठल अभंग मुक्ताई महाराजांचा आहे प्रसंग. अखंड हरिनाम सप्ताह निमित्ताने आहे. कार्यकर्त्यांनी फारच सुंदर नियोजन या ठिकाणी केलेलं आहे. कार्यकर्त्यांनी सांगितलं की वैयक्तिक नाव कोणाचंच घ्यायचं नाही, कारण हा कार्यक्रम वैयक्तिक कोणाचा नाही, सर्वांचा आहे. म्हणजे या ठिकाणचे कार्यकर्ते हे नावासाठी कार्य करत नसून परमार्थासाठी कार्य करतात. आणि खरंच सांगू, जो नाम के लिए कार्य नहीं करता, जो नाम के लिए कार्य नहीं करता, उनका कार्य ही उनका नाम कर देता है. असे आपले सर्वच कार्यकर्ते मंडळी, त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाला साथसंगत करणारे आपले गायनाचार्य हरिभक्तपरायण सुरेश महाराज, त्याचप्रमाणे हरिभक्तपरायण हरिदास महाराज, प्रकाश महाराज, काय केलं थोडं कमी आहे मला. त्याचप्रमाणे हरिभक्तपरायण माऊली महाराज चाळक, त्याचप्रमाणे मृदुंगाचार्य हरिभक्तपरायण आसाराम महाराज परभणीकर फार सुंदर मृदुंग वाजवतात. त्यांनी आजपर्यंत बऱ्याच जणांना वाजवलेला आहे, म्हणजे कीर्तन वाजवलेलं आहे. आमचे छोटे महाराज, त्याचप्रमाणे आपले छोटे मृदुंगाचार्य शुक महाराज चाळक, वा आज त्यांचा हॅपी बर्थडे आहे. त्यांचा आज वाढदिवस आहे. आज 3 वर्षाचे ते पूर्ण झालेले आहे. 2.5 वर्षाचे असल्यापासून ते मृदुंग वाजवतात आणि ते तर मला दररोजच वाजवत असतात. त्याचप्रमाणे सर्वच टाळकरी मंडळी, आपले सोबदार बाबा, त्याचप्रमाणे आपले पेटी मास्तर, त्याचप्रमाणे आपले विनेवाले बाबा. विनेवाले बाबा बघा ना कसे परमार्थिक वृत्तीचे आहे. एका ठिकाणी महाराज एका कीर्तनामध्ये विनेकरी सारखे कीर्तनात उड्या मारायचे. प्रमाण सुरू झालं, विठोबा रखुमाई झालं की सारखे उड्या मारायचे, सारखे नाचायचे. मी म्हटलं बाबा, कीर्तन झाल्याच्या नंतर म्हटलं बाबा, तुमचा परमार्थावरती किती भाव आहे नाही का, किती श्रद्धा आहे, किती प्रेम आहे, तुम्ही किती आनंदाने पावले खेळत होते नाही का. ते विनेवाले बाबा मला म्हणाले, अहो महाराज, कशाचा भाव आणि कशाची श्रद्धा आणि कशाचा विश्वास, या कार्यकर्त्यांनी जबरदस्तीनं विना माझ्या गळ्यात दिला. मी कधीच विना घेत नाही आणि या कार्यकर्त्यांनी जबरदस्तीनं विना माझ्या गळ्यात दिला आणि माझ्या धोत्रात घुसलं होतं झुरळ. ते झुरळ झटकण्यासाठी मी दणादणा उड्या मारायचो.
पण मी जसं जसं उड्या मारायचो ते झुरळ तसं तसं वर यायचं. वा. आता आयुष्यात कधीच विना घेणार नाही रे बाबा. पण आपली विणेकरी मात्र शान आहे, उत्कृष्ट आहे. त्याचप्रमाणे आपली साऊंड सिस्टीमही फार सुंदर आहे. त्याचप्रमाणे जमलेले सर्वच भाविक भक्त, पंचक्रोशीतून आलेले सर्वच भाविक भक्त, सर्वांना वंदन. आणि या ठिकाणी सेवेला प्रारंभ. विठ्ठल